आज नाही एका वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे मला. आज म्हटलं चला, खूपच सध्या ट्रेंड चालू आहे या गोष्टींचा आणि कसं काय लोकांना योग्य वाटते या गोष्टी, मला तर नाही योग्य वाटत आहे. खूप म्हणजे आपणच आपल्या धर्माचा, आपल्या देवी देवतांचा अपमान आपणच करतो आहे आणि लोक ट्रेंडच्या नावाखाली एवढी फालतूगिरी करत आहे. मला तर ही फालतूगिरी वाटते. तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर फुल फालतूगिरी वाटते आणि ट्रेंडच्या नावाखाली काही पण करायला तयार होत्या, काही पण करायला तयार होत्या. एखादा ट्रेंड आला आहे ते करताय म्हणून आपण त्यांच्या मागं नको आहे ते करायला, कारण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत. चुकीच्या गोष्टींवर बोलणं पण गरजेचं आहे. तर अशाच एका विषयावरती आज मला बोलायचं आहे. म्हटलं चला, आणि सध्या खूप दिसतं आहे स्टेटसवरती, इन्स्टाला, सगळीकडं सध्या हेच चालू आहे. तर म्हटलं चला याच्यावरती बोलूयाच, कोणीतरी तर बोलायला पाहिजे. आणि मला अयोग्य वाटतं आहे, तुम्हाला काय वाटतं मला नाही माहिती, पण प्रत्येकाने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि या गोष्टी पण थोडंसं तरी समजून जायला पाहिजे की आपल्या देवी देवतांचा अपमान आपण करतो आहे, आपल्या धर्माचा अपमान आपण करतो आहे. तर सध्या एवढं चालू आहे आणि खुशाल त्याच्या नावावर धंदा करताय लोक, सर्रास विकल्या जाणाऱ्या गोष्टी आणि डेली यूजमध्ये वापरणार किंवा असं सर्रास या गोष्टी करताय. तर तुम्हाला कितपत योग्य वाटतं? हे चुकीचं आहे. तर सध्या म्हणजे एखादा सण आला की त्याच्यावरती लगेच त्याच्या म्हणजे त्या सणाच्या अनुसार साड्या बनणार आणि त्याच्यावरती आपल्या देवांचे फोटो असणार, ब्लाऊजवरती असणार, साडीवरती असणार, साडीच्या पदरावरती, काठावरती पूर्ण देवाचा फोटो. आणि म्हणजे जसा दिवाळीत, अरे तुम्ही ती साडी घालताय, तुम्ही ती साडी धुणार कुठे? तुम्ही साडी पुन्हा ती घालून जाणार कुठे? तुम्ही वॉशरूमला जाणार नाही का ती साडी घालून? ती साडी तुम्ही धुणार नाही का? ते पाणी कुठं जाणार आहे? कशाला ट्रेंडच्या नावाखाली फालतूगिरी करता? कशाला देवी देवतांचा अपमान करता? एवढ्या अपमानास्पद गोष्टी घडवता का तुम्ही? ते जर विकताय पण तुम्ही घेऊ नका. तुम्ही जेव्हा घेणं बंद कराल तेव्हा ते विकणं बंद करतील, तेव्हा ते म्हणजे निर्माण करणं बंद करतील. हे तुमची मेंटॅलिटी जर सुधारली तर त्यांची मेंटॅलिटी सुधरेल. बनवणाऱ्याला अक्कल तेव्हा येईल जेव्हा तुम्ही घालणं बंद कराल. अक्षरशः यूट्यूबवर मोठे मोठे यूट्यूबर असल्या गोष्टींचे जाहिरात करताय, त्यांना पटायला पाहिजे गोष्टी. का आपण कुठल्या थराला चालतो? आणि एक यूट्यूबर आहे, नाव नाही घेत, मोठी आहे, मला जी गोष्ट, बाकी त्यांचे व्हिडिओ भलेही चांगले असेल पण मला त्यांची एक गोष्ट नाही आवडत की देवी देवतांचे फोटो साडीवरती असतात, त्यांच्या स्वामी समर्थांचे असतात, विठ्ठल रुक्माईचे असतात. आता या एकादशीच्या वेळेस विठ्ठल रुक्माईचे फोटो होते आणि त्यानंतर त्यांच्याकडं मी स्वामी समर्थांच्या अक्षरशः पूर्ण बॅच बघितला. पाठीवरती तर असतोच, पण साडीच्या पदरावरती तो पदर तुम्ही कुठं कुठं लावणार आहे? कुठं जाणार आहे? तो बाथरूममध्ये जाणार आहे, धुतल्या जाणार आहे. ते देवाचं पाणी तुम्ही थोडं तरी पावित्र्य राखा. आज पण मी बघितलं त्याचे फोटो, मी आज लावते, ते पण स्टेटसला होतं. तर आता गणपती बसणार आहे, तर गणपती बाप्पाचा फोटो, मोदक पूर्ण साडीवरती. अरे ते जर देवाचे फोटो नाही घातले तर तुम्ही चांगले नाही दिसणार का? कशाला व्हायरल होण्यासाठी किंवा काहीतरी फेमस गोष्ट अशी बुद्धी न वापरल्यासारख्या गोष्टी का करता? देवी देवतांना तरी सोडा, बाकी तुम्ही हवेत खूप डिझाईन आहे, खूप 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 डिझाईन आहेत. एवढ्या डिझाईन पडल्या त्याला माप नाही. तुम्ही किती का साड्या काढू शकता, रोज एक वेगळी नवीन साडी काढू शकता, त्याच्यावर डिझाईन पुरत आहे. मग तुम्हाला देवी देवता कमी पडायला लागले का आता? खुशाल देवांचे फोटो तुम्ही साडीवर लावताय, कुर्त्यावर लावताय. आणि आता शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की तेव्हा महाराजांचे फोटो, आणि एकादशी आली विठ्ठल रुक्माईचे फोटो, गणेश चतुर्थी आली म्हणजे गणपती बाप्पा बसणार आहे, आता गणपती बाप्पाचे फोटो, मोदक आणि स्वामी समर्थांचे फोटो खुशाल साडीवरती. देवाला आपण देवाऱ्यात पूजतोय, किती 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 पूजनीय मानतो, किती पवित्र मानतो. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण साधी चप्पल पण लांब काढतो आणि तुम्ही त्यांच्याच म्हणजे एवढा अपमान आपणच हिंदू धर्माचा आपण करतो आहे. आणि ह्या लाजा आपल्यालाच वाटायला पाहिजे की आपल्याच धर्माचा अपमान आपण करून घेतो आहे. हे आपणच करून राहिलो. आपण दुसऱ्यांना जागा देतो आहे की आपल्या धर्मावर बोट ठेवायला. जेव्हा आपण ह्या गोष्टी बंद करू, कोणाची ताकद नाही होणार का आपला धर्म आपण बिघडवू शकतो. आपल्या पुढच्या पिढीने आपल्याकडून काय घ्यायला पाहिजे? या गोष्टी घ्यायला पाहिजे. आपल्या देवी देवतांचे फोटो आपल्या साड्यांवर, कपड्यांवर घालायचे नाही. ट्रेंडच्या नावाखाली मस्त मजा मारायची, फिरायचं, व्हायरल व्हायचं फोटोंसाठी किंवा मग याच्यासाठी करता. मी ते यूट्यूबरचं पण बघितलं, मला बाकीचे व्हिडिओ आवडले तिचे, पण ही गोष्ट मला तिची चुकीची वाटली
की तिने हे नको करायला पाहिजे, कारण तिचे लाखोत फॉलोअर्स आहे, लाखोत तिचे सबस्क्रायबर आहे. ती जर जनतेला हे दाखवते आहे, स्वामी समर्थांचे फोटो, विठ्ठल रुक्माईचे फोटो, आता गणपती बसले की मोदक आणि गणपती बाप्पा, आज मी बघितलं, मला खरंच राग आला या गोष्टीचा. तुम्ही कोणीतरी याच्यावरती बोला ना. कंपनी काहीही तयार करणार आहे, कंपनी काही पण तयार करेल, तुम्ही घेऊ नका ना. कंपनी तयार करते, कंपनीचं काम आहे, तिचा धंदा आहे. तुम्ही आपल्या देवी देवतांचा अपमान करू नका. जर तुम्ही देवाला लोकांना एवढं सांगताय, अरे स्वामींचं एवढं करा, यांचं एवढं करा, ह्या देवाचं तेवढं करा, याची पूजा करा, त्यांची पूजा करताय, तर मग तुम्ही त्यांचा अपमान का करता? तुम्ही जरा लाज बाळगा, की ह्या चुकीच्या गोष्टी नका करू. कारण बाथरूममध्ये कपडे धुतल्या जाणारे, तुम्ही लगेच ते असं साईडला घडी मारून आणि ठेवू नाही शकत आवरून ते. त्याचे नंतर माहीत नाही त्या कपड्याचं काय होणार आहे. तुम्ही बाथरूममध्ये जाणार आहे, टॉयलेटमध्ये जाणार आहे, कुठं जाणार आहे, तो कपडा आपल्या कुठं जाणार आहे, पाणी धुतल्या जाणार, ते पाणी गटारामध्ये जाणार आहे. मग देवाचं आपण जर देवाला आपण स्नान घालतो, ते पाणी आपण पितो किंवा मग झाडामध्ये होतो. तुम्ही कपडा धुवून ते पाणी झाडात नाही होतणार आहे, किंवा तुम्ही वॉशरूमलाच जाणार नाही अशी गोष्ट नाही. तो साडी कपडा घातल्यावर, तो ड्रेस घातल्यावर, मग तुम्ही देवाचा अपमान करण्यासाठी या गोष्टी करता. म्हणजे मग खरं देवदेवतांचा अपमान बाकी दुसरं कोणी करत असेल नसेल करेल. खरं हिंदूंचा अपमान, आपल्या देवदेवतांचा अपमान आपले हिंदूच करता. या गोष्टीला हे जास्त कारणीभूत आहे हिंदू. इथंच राहून आपल्या देवदेवतांचा अपमान पण करणार, इथंच राहणार, त्यांच्याच नावावर पैसा पण कमावणार, मोठे पण होणार आणि लाज पण सोडून तेच वागणार. मला तर हे पटत नाही आहे. तुम्हाला जर पटत असेल तर बघा. आणि याच्यातून निदान 4-2 लोकांनी जरी म्हणजे याच्यातून घेतलं काही आणि त्यांच्या जरी डोक्यात घुसलं तरी बरं होईल. कारण बाकीच्यांचं मला माहीत नाही. कारण 4-2 जरी सुधारले, या गोष्टीपासून लांब राहिले, तरी माझे व्हिडिओ बनवायचं सार्थक होईल. भले तुम्ही लाईक करा, नका करू, पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून असे मंदबुद्धीचे असतील त्यांच्या तरी भेजात थोडाफार तरी प्रकाश पडेल की या गोष्टी चुकीच्या आहे म्हणून. तुम्ही मोठे यूट्यूबर झाले म्हणून तुम्ही काही कराल आणि तुम्ही बिझनेसच्या नावाखाली काही कराल. आत्ता पण एक कंपनी म्हणजे नवीन तयार झालेली ती आहे, कंपनी मोठी आहे ती, पण तिने पण गणपती बाप्पाचा म्हणजे मूर्त आणि मोदक, ते पूर्ण साडीवरती मोदक आणि पदराला गणपती, तो पदर आपल्या पाठीमागे राहणार आहे. मग तुम्हाला लाज एवढी पण नाही वाटत आहे का की गणपती बाप्पा आपण पाठीमागे ठेवतो आणि 10 दिवस तुम्ही एवढी नाचून पूजा करता त्यांची. एकादशीच्या दिवशी तुम्ही विठ्ठल रुक्माई डोक्यावर घेता आणि मागं तुमच्या पदरावर साडीवर तुमच्या विठ्ठल रुक्माईचे जर फोटो आहे, मग कशाला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे? स्वामींचं एवढं देवदेव करता, पारायण करता, सगळं करता, आणि तुम्ही स्वामींचा फोटो कुठं पदरावर ठेवता, तो कुठं पाठीमागच्या बाजूने. हे तुम्हाला खरंच पटण्यास योग्य आहे का? मला तर नाही पटत आहे. का ट्रेंडच्या नावाखाली एवढे पागल होतात मला तर नाही कळू राहिलं. आपल्या हिंदू धर्माचा अपमान करणं आपणच बंद करा, तेव्हा लोक बाकी दुसरे हे उद्योग नाही करणार. आपण पुढच्या पिढीला काहीतरी द्या चांगलं. हे असलं नका देऊ आपल्या देवी देवतांचा अपमान करणं आणि त्यांच्या साडीवर इकडे तिकडे फोटो, महाराजांचे फोटो, कुठं काय. बंद करा थोडंसं. व्हायरल व्हायसाठी खूप सारे साड्यांचे पॅटर्न काढण्यासाठी ढिगभर डिझाईन पडल्यात, असंख्य. तुम्ही काही डिझाईन वापरा, खूप डिझाईन आहे अशा की ज्या तुम्ही वापरू शकता. फक्त तुम्हाला देवी देवताच सापडले का? बंद करा. आणि ट्रेंडच्या नावाखाली एकाने केलं ना तर दुसरा पण तेच शेण खायला जातो. नका करू, तेवढं तरी नका करू प्लीज. माझी कळकळीची विनंती आहे. देवांना तरी सोडा, बाकी तुम्हाला जेवढ्या डिझाईन घेता येईल तेवढ्या घ्या. देवीचे सुद्धा मी बघितलेत, लक्ष्मीचे फोटो बघितलेत साडीवरती, त्याचे 1-2 फोटो पण मी लावणार आहे. तर बघा माझा व्हिडिओ बघून थोड्या जणांनी तरी प्लीज, जेवढ्यांना योग्य वाटेल तेवढ्यांनी नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि तेवढ्यांनी नक्कीच या गोष्टीपासून थोडासा लांब राहा. आणि अजून 4-2 जणांना सांगा नका करूया असं. आपल्या देवी देवतांचे फोटो साडीवरती, कपड्यावरती प्लीज करू नका. कारण त्यांचा अपमान होतो, त्यांची विटंबना होती आणि हे बरोबर नाही आहे. फक्त विटंबना होऊ नये देवाची. आपण त्यांना खूप पूजनीय मानतो, आपण त्यांच्यासाठी देवासाठी पण काही पण करतो. कारण कोणी जर देवावरती म्हणजे अभद्र बोललं किंवा काही, तर आपण त्यासाठी किती काय करतो, मोर्चे काढतो किंवा काय. आणि तुम्ही जर असं करताय तर मग तुम्हाला मोर्चे काढायचाच तरी अधिकार आहे का? की तुम्ही समोरच्याला हे तरी सांगू शकता का असं नको करू? तुम्हाला तो अधिकारच नाही राहणार. कारण सुरुवात तुम्ही केलेली, मेंटॅलिटी तुमची बिघडली आहे आणि तुम्ही फेमस व्हायच्या नावाखाली असले धंदे करता. तुम्ही फालतूगिरी देवाच्या नावाखाली. बस मला एवढंच म्हणायचं आहे. बघा जेवढ्यांना पटल तेवढ्यांना पटल, जेवढ्या 4-2 जणांना जरी पटलं माझं हे बोलणं,
तर प्लीज त्यांनी तरी सुधरा आणि दुसऱ्यांना पण सांगा की असं नका करू आपल्या देवी देवतांच्या फोटोंचा. निदान पावित्र्य राखा आणि त्यांचा अपमान करणं बंद करा. प्लीज विटंबना करू नका त्यांची, कारण त्यांच्यासाठी आपण कुठं कुठं नाही जाते, हिमालयात जायला तयार आहे आपण देवासाठी, आणि त्यांचा इथं घरी राहून आपण एवढा अपमान करतोय. काय उपयोगाचं आहे ते? जर आपण तिथं जातोय पार जिकडं नाही तिकडं आपण देव शोधतो, दगडात देव शोधणार आहे आपण, आणि आपण आपल्या देवाचा असा अपमान करतो, तर हे बरोबर नाही आहे. प्लीज एखाद्याने जर केलं तर तसं तुम्ही करू नका. कारण एखाद्याने जर शेण खाल्लं, आपण शेण खायला जाऊ नका. त्याला सांगा बाबा तुझी बुद्धी गहाण नको ठेवू, शेण नको खाऊ. शेण आणि भाकर याच्यात फरक आहे. तर प्लीज सांगा समजून. जेवढ्यांना थोड्या जणांना जरी पटलं तरी माझ्या व्हिडिओचं सार्थक होईल. आणि